बायने माझं शर्ट पेनलंय बघा. आणि कोण दिसतोय? रिक्षावाला ना. तर गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मस्त की जाणार आहे मी मस्त की शॉपिंगला. तर आपल्या भावाला शॉपिंग करायची आहे, रोनित भावाला. तर बघूया आपण कुठं शॉपिंग करणार आणि कुठं नाही ते. सो तुम्ही बघतच राहा. सो लेट्स गो. तर हे गाईज बघू शकता आर्यन आलेला आहे. आर्यन तर मला 1 तासाने बाहेर ठेवलं आहे, म्हणजे 1 तासानंतर तो आला आहे. तसं जाऊन दे, आता आपण पुढे जाऊया. तुम्ही ब्लॉग बघतच राहा. सो लेट्स गो. तर हे गाईज तर बघू शकतात पुढे हा रोनित आहे आपला भाऊ. तर दाखवतो तुम्हाला. हा बघा आपला रोनित भाई आणि याला शॉपिंग करायची आहे. सो आपण आता शॉपिंग करायला जाऊया. बघूया कुठं जातो आणि कुठं नाही ते तुम्ही बघतच राहा. तर गाईज फायनली आपण शॉपमध्ये पोहोचलेले आहे. काका बघू शकतात. काका आमचं वय झालं बा, आम्ही काय करू नाही. अहो बोला तर काहीतरी. काय दुकान काय नाही, फेमस काका करून काय टाक, नाव बिव दाखव दुकान पुढे इकडे चेकआउट करायला. गर्दी वाढली इकडे. नको नको आपला फेवरेट करू नको. शेवटी नको बरं. धंदा वाढला काका चांगला. भावाला शूज घ्यायचे आहेत. बघा रेल ट्रॅप. आता बघूया. वरती गेले माळ्यावर गेले काढायला. हे कुठचे बघितलं रोहने? कुठचे बघितलं? पार्कचे ते बघ त्याच्यामध्ये ते व्हाईट आहे वरती. अच्छा 850चे. आईला शूज बघते बा बाई. किती रे काका शूज? 850 रुपये. किती? 850 बोलतात काका. तेवढेच मग मित्रांना स्पार्क्सचे आहेत ना. स्पार्क्सचे हे आवडले रोनित? 1 नंबर शूज. पैसे आणलेत ना? अरे मोठी माणूस आहे ना, तुला माहित मोठा माणूस आहे. पण मोठा माणूस आहे ना. अरे लहान मोठ्या याच्यामध्ये काय नसतं रे. बूट घालायचा बूट घालायचा. त्यात काय मोठं गोष्ट लहान बाळ किती मस्त वाटतं. काय तिथून तू पण घालतील नाही बूट. हे काय घातले तुला ही क्वालिटी त्या क्वालिटीत फरक आहे ना बा. बरोबर. हे कसे वाटतात रोनित? चालून बघ एकदा. परफेक्ट लंगडी घालून बघ लंगडी. शॉप घालणार ना ते. चांगलं दिसतं. एअरफोर्स वाटतं नाही खाली वरती. काय हे सावकार जरा खाली पार्किंग करा. बघ काय वाटतं तुला? कसं वाटतं रोनित? परफेक्ट ना साईज वगैरे. नक्की असे चांगले वाटतात ना. चांगलं वाटतं ते. अरे नायकीचे एअरफोर्स नाही वाटत. नायकीचे एअरफोर्स होय. काही फायनली शूज घेतलेल्या भावाने आता जीपे करतो बघा. तुझी बॅग विसरली. अरे बाय 800-850 रुपये डायरेक्ट करून टाक. नाही दिसत. हाँ. 50 प्राप्त हुए. So, bye. आवाज आला नाही? येतो मग परत. काका बघा काय म्हणतात? काय बोलतात? कोण? आवाज नाही आला? अरे हे पीठ आवाज नाही आला म्हणजे. बैगन. इच्छा गो. कोण काका फायर आहे. कोण? ब्लॉग आहे. युट्यूब ना ब्लॉगर. अरे बापरे करू नको. काकाला फायर आहे. ऑन फायर. दुकान बिकानच्या बाहेर. चला काका. चला बाय. चला हो काका. चला काका. चला. सो आई शूज घेतलेले आहे. आता बघूया भावाला काय घ्यायचं. काय घ्यायचं आहे आता? काय घेऊया आपण? चल पुढे. आता आपण जाऊ चैत्यभूमीला. चैत्यभूमीला आत्ता? ठीक आहे. तर आता आपण डायरेक्ट चैत्यभूमीला जाऊया. सो तोपर्यंत कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. बायने माझं शर्ट पेनलंय बघा. आणि कोण दिसतोय? रिक्षावाला ना. चालू रिक्षा घाल. बघतोय रिक्षावाला. काय फुल मच्छा होतोय. काढ तर वेळ बेकार वाटतंय. ड्रायव्हर ना. रे गाईस दादा आम्ही येत होतो करी रोडमधून. 4 जण येत होतो. मी, आर्यन, ट्रॅक आणि रोनित. आणि आमच्यासोबत एक स्कॅन झालेला आहे. तर रोनित तुम्हाला सांगेल काय झालं भावा. काल माहिती आहे आम्ही करी रोडला होतो ट्रॅपच्या घरी.
तिकडून आम्ही निघालो यायला, नाश्ता वगैरे सगळं केलं आणि दादरला चैत्यभूमीला यायला निघालो. तर का आलं अंबरनाथ ट्रेन भेटली आम्हाला. फुल जोक. आणि आर्यन आहे ना माझा मोठा भाऊ, तो मला बोलला की नीट लवकर लवकर उतर, नाही तर तुला दाबतील ट्रेनच्या आतमध्ये. आणि करायला सवय नाही ना जास्त ट्रेन आणि मध्ये मी नीट उतरलो आणि तो आतमध्येच राहिला. जो नेहमी आता प्रवास करणारा नेहमी गेला प्रवास पुढे, तो करणारा. पुढे गेला. माटू गेला आणि अजून बसलाय तिकडं आणि अजून काही ट्रेन नाही लागली काय नाही आणि आम्हाला इथं रखडवलंय. काय बिचाराचा बोल. माल आहे त्या बॅगेत त्याच्या. बिचाराचा आणि shoes आहे त्याचे. म्हणजे हार्टबीट जरा बाहेर आलेली आहे. मग अशी आम्ही आतमध्ये CPR जरा दिला, बिचारा मध्ये पडला. महत्वाचं कागदपत्र वगैरे आहेत माझे. आता बघूया आहेत की विकून खाल्ली. बघूया. सो आणि याला आता फ्लिपलॉक पण घ्यायचे आहेत. आता लय खूप टाईम होणार. सो आता बघूया आपण. तुम्ही तसं कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. किती वेळ 1 तासानंतर भाई येतोय आपला. बघूया आता तो कुठे आहे. थांबा दाखवतो तुम्हाला. हा ना रे, त्याला बोललो कॉर्नरली तो आता येईल कॉर्नर. थांबा बघूया. कुठल्या कॉर्नरनी येतो त्याला माहिती. थांबा बघा. आता बघूया इथे कुठे दिसत तर नाही. ट्रिप तिकडे बघ. ट्रिप लागेल त्याला. त्याला बोललो कॉर्नरनी ये. आणि मला कारण बघा काय देतोय, माझी बॅग त्याच्याकडे होती, बॅग अडकली असं तो बोलतोय. त्याच्यामुळे त्याला उतरता आलं नाही. बघूया किती काय खरं आणि किती काय खोटं ते आता आल्यावरच कळेल. बघूया. कॉल तर केलेला आम्ही त्याला. कुठे आहे बाय. इकडे पण आम्हाला बोलला की कॉल केल्यावर बोलला की गेला उतर पर्यंत रे. परत. गर्दी बघा. गर्दी बघा, गर्दी बघू शकता. एक तर तो आहे जरा त्याच्यात तो तुम्हाला आणि मला पण कॉल केलाय ट्रॅपने. कॉल केलाय हा बघा आता. भाई तिकडे गेला. त्याच्याकडेच जातोय. अरे गाई हा बघा आलेला आहे आर्यन. रोडीतला सांगत होता कारण रोडीतला म्हणजे जास्त ट्रॅव्हल जमत नाही आणि त्याला सांगत होता की तू सावकाश उतर सावकाश उतर. माझी चुकी नाही, मी बरोबरच बैगन. ठीक आहे. बट सोडून द्या तो विषय. आता आपण जायचं फ्लिपलॉक घ्यायचं भावाला आपल्याला. तरी गाईज फायनली आम्ही इथं म्हणजे पोचलो होतो फ्लिपलॉक घ्यायला, पण याला आवडले नाही काय नाही. मग आता काय बोलणार, म्हणून तो बोलतोय की नेक्स्टला वगैरे घेऊ, नेक्स्ट डेला वगैरे तो घेईल. बट आम्ही आता इथं आलो आहे चैत्यभूमीला. इथं जरा बसलो आहे, थकलो आहे म्हणून. पण आता आम्ही आतमध्ये जातो आहे. तर बघू, जर व्हिडिओ काढायला भेटली तर काढू, नाहीतर मग तुम्हाला सीन दाखवू बाकीचं. सो लेट्स गो गाईज. तर बघू शकता आम्ही आता चैत्यभूमीला आलेलो आहे. बघू शकता हे बघा मस्त, किती मस्त वाटतं इकडं. आणि बघा फोटोशूट वगैरे करते, दाखवते तुम्हाला फोटोशूट वगैरे. आणि इथं मस्त की प्लेस आहे बसण्यासाठी वगैरे. चल ना आतमध्ये जाऊया. काहीच बघू शकता आम्ही बीचवर आलो आहे. बीच अरे देश समुद्र. दोन्हीत बघा किती कंटाळ. सो आम्ही तिकडं म्हणजे आता इथं चैत्यभूमीला गेलो होतो आतमध्ये, म्हणजे व्हिडिओ वगैरे काढायला नाही आहे, त्यांनी काढायला दिलं नाही, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. सो आम्ही आता इथं जरा फिरायला आलो आहे. होऊ शकतं बघा आम्ही फिरतो आहे बाई. रोनित काय रे असं नर्वस. हाय सर्वे नरमले आहेत. तर गाईज फायनली थोडंफार फिरून झालं आणि शॉपिंग पण करायची होती जास्त, बट त्याला काय आवडलं नाही म्हणून आम्ही काय घेतलं नाही, फक्त शूज घेतले
आणि थोडंफार चैत्यभूमीला फिरलं. आणि सो हा ब्लॉग कसा आवडला कसा नाही तो कमेंट करून सांगा. आणि सपोर्ट करा भावाला. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जो कोण नवीन असेल तो. सो नेक्स्ट ब्लॉगला भेटू. बाय.